नमस्कार. सभागृहाची वेळ त्यांनी 7 पर्यंत मी सभागृह बुक केलेलं आहे, त्यामुळे उर्वरित अर्धा तास आता वन ॲक्ट प्ले होणार आहे इथं माझा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे स्पर्धक, जे आले नाहीत तेही स्पर्धक, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि व्यासपीठासमोरील आपण सर्व सन्माननीय मित्रांनो, दरवर्षी तुम्ही येता. काहीजण यावर्षी आलेत, काहीजण 2-3 वर्ष झालं सलग येतात, बक्षिसं घेतात, काहीजण निराश होऊन जातात, काहीजण पुन्हा पुढच्या वर्षी येऊ ही नवी उमेद घेऊन जाता. प्रत्येकाच्या खिलाडूवृत्तीचं या ठिकाणी स्वागत आहे. मी आभार मानण्यासाठी उभा आहे, पण आभार मानण्याच्या अगोदर मी म्हणजे आमच्या कुटुंबातली 2 माणसं आहेत. दरवर्षी कुठलीही स्पर्धा घ्यायची असेल, मी दरवर्षी आभाराच्या वेळेस एक वाक्य नेहमी वापरत असतो. एखादी वक्तृत्व स्पर्धा घेणं हे तितकंच अवघड आहे जितकं मुलीचं लग्न पार पाडणं अवघड आहे. आणि हे लग्न पार पाडण्यासाठी वधू पित्याप्रमाणे आमच्या पाठीशी 2 माणसं ठामपणे उभी राहतात. मी त्या दोघांची माफी मागून त्या दोघांचा सत्कार करण्याची विनंती काकाजींना करतो. त्यातले पहिले आहेत गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग कंद सर. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आणि आपला सन्मान घ्यावा. कदाचित पवार म्हटलं की बोलणं एक आणि करणं एक असं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु दिलेला शब्द पाळणारे पवारसुद्धा आमच्याकडे आहेत. आमचे कुटुंबप्रमुख आदरणीय दादांचा सन्मान करण्याची विनंतीसुद्धा मी काकाजींना करतो. आणि मी दादांची मागाशीच याच्यासाठी माफी मागितलेली आहे. दरवर्षी स्पर्धा होते. साधारणतः 10 बक्षिसं असतात, 2 सांघिकचे बक्षीस असतात. प्रत्येकजण येऊन जातो आणि प्रत्येकजण इथं भाषण करताना एवढं आवर्जून सांगतो की ही स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेतल्या स्पर्धकांनी घेतलेली आहे. काकाजी, मी छाती ठोकून सांगतो, ही संयोजनातली 16 ते 17 पोरं आहेत. महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्पर्धेत उतरवा आणि बक्षिसं जर 15 असतील तर आमच्यातलाच एक जण बाहेर असेल आणि 15 जण निकालात असतील. महाराष्ट्रातले किती दिग्गज बघते आणा तुम्ही. आणि तरीसुद्धा ही पोरं पूर्ण वेळ आणि अगोदरचे 1-2 महिने त्यांचा अमूल्य असा वेळ देऊन इथे करतात आणि त्यांचा दरवर्षी सन्मान करायचा राहून जातं. यावर्षी तो सन्मान आपण व्यासपीठावर सर्वांनीच करायचा आहे. त्यांच्यासाठी आमची एक स्केच काढणारी मैत्रीण आहे, श्रद्धा जगताप. अगोदर तिचा सन्मान करायचा आहे का, तर मी तिला असं विचारलं की श्रद्धा, मला या पोरांसाठी काहीतरी द्यायचं आहे भाऊ. दरवर्षी हे राबतात, आम्ही फक्त यांचे आभार मानतो किंवा स्टेजवर यांची नावं घेऊन जातो. पण श्रद्धाला म्हटलं मग त्याचे तू काहीतरी पैसे घेतले पाहिजेत, कारण हे मग माझ्यावरती परत भार होऊन जातील. तर तिनं सांगितलं, दादा हे तुम्ही सांगताय म्हणून काढते, मी कुणासाठीच काढत नाही. अगोदर श्रद्धा जगतापचा सत्कार करण्याची विनंती मी दादांना करतो. तिनं व्यासपीठावरती यावं. आणि मला कलेतलं विशेष काय कळत नाही, त्यामुळे छोटंसं काहीतरी आणलंय मी. आता ते तिला आवडेल अशी अपेक्षा आहे. यावर्षीचा समन्वयक विपुल धनगर. हां, काकाजींच्याच हस्ते सगळ्यांचे. आणि आमची स्पर्धा महाराष्ट्रभर फ्रेम वाटणारी स्पर्धा म्हणून अशी जाहीर आहे, अजून त्यात थोडी भर पडली. विपुल हा धुळ्याचा आहे. यानंतर रोहन कवडे, ज्याला आम्ही प्रेमानं लाडू असं म्हणतो, तो तांदूळवाडीचा. लाडूचा सत्कार करण्याची विनंती मी काकाजींना करतो. काय वक्तृत्व स्पर्धेतला कुठलाही विषय सांगा, ज्याच्याकडे मुद्दे तयार असतात, असा आमचा उद्देश उर्फ मुद्देश पवार याचा सत्कार करण्याची विनंती मी काकाजींना करतो. उद्देश हा महाडचा आहे. रोहन स्पर्धकांच्या हातामध्ये स्पर्धा संपल्यानंतर काही मिनिटांमध्ये ज्यावेळेस पारितोषिक वितरण संपतं आणि सहभागी प्रमाणपत्रासोबत त्यांचा निकाल अटॅच करून दिला जातो, पण त्याच्या आतमधली सगळी टॅली करण्याचं काम एक 2-3 व्यक्ती करतात. त्यातली एक प्रिया जाधव. प्रिया ही कुंभारगाव जवळ भिगवणची आहे. तिचाही सत्कार करण्याची विनंती मी काकाजींना करतो. आता म्हणजे कुठलाही विषय असू द्या, कुणी बोललेला असू द्या, त्याच्यावरती ज्याचं प्रत्येक विषयावरती कोटेशन
आणि प्रत्येक विषयावरती कविता तयार आहे. असा आत्ता सूत्रसंचालन करणारा सुजित काळंगे. सुजित काळंगे साताऱ्याचा आहे. मगाशी दादांनी बोलताना ज्याचा उल्लेख केला आणि आत्ता बरोबर 6:30 झाले तसा टीसला असणारा निखिल बेलोटे. गेल्या वर्षीचा स्पर्धक ज्यानं 4th क्रमांक मिळवला आणि त्यानं सांगितलं दादा आता माझी इच्छा नाही, मी इथून पुढे तुमच्या संयोजनात येतो. सकाळी मी ज्याच्या अंगावरती चहा सांडला असा राज देशपांडे. असं म्हणतात माणसातलं समाजातलं वजन किती महत्त्वाचं आहे, पण ज्या माणसाचं शरीराचं वजन सुद्धा मोठं आहे आणि समाजातलं वजन सुद्धा मोठं आहे असं सकाळी आयोजकाची भूमिका ज्यांनी आपल्या सगळ्यांसमोर मांडली असे स्वामीराज भिसे. ज्यांच्यावरती बोलत असताना उद्देश आमचं एक प्रेमाचं वाक्य म्हणतो, PV सिंधू ज्यांच्यापेक्षा छोटी आहे परंतु आमच्यात सचिन दादानंतर जो कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल तर तो म्हणजे विशाल. त्या विशालचा सत्कार करण्याचे मोठं मन आणि दररोज 20 किलोमीटरचा प्रवास या स्पर्धेसाठी पाषाणच्या तिकडून इकडे येण्याचं काम आणि प्रत्येक कामासाठी अग्रेसर असणारा विशाल जगदाळे. आम्ही पत्रकात असा उल्लेख केला होता, महाराष्ट्रातली पहिली फेसबुक लाईव्ह स्पर्धा. अनेकांना प्रश्न पडला यावर्षी ती फेसबुक लाईव्ह का नाही, परंतु सकाळपासून एक माणूस तिथं कॅमेरा धरून उभा आहे. त्याचं नाव आहे पार्थ देशपांडे. पार्थ देशपांडे औरंगाबादचा आहे. पार्थचा सत्कार करण्याची विनंती मी काकाजींना करतो. यावर्षी एका स्पर्धकानं स्पर्धक म्हणून नाव नोंदणी केली, पण त्या बिचाऱ्याच्या दुर्दैवानं त्याचं ॲडमिशनच झालं नाही. मग त्याला मी जबरदस्तीनं संयोजक बनवून टाकला. बरं, तो जबरदस्तीनं संयोजक बनला, पण आत्यंतिक आनंदानं आज दिवसभरातली सगळी कामं केली असा मालेगावचा आशुतोष बादशाह. आणि व्हायरल बॉय तुम्ही जर सर्च केलं त्यांना तर त्यांचं मंगोलियन इंग्लिश फार यूट्यूबवरती फार फेमस व्हिडिओ आहे त्यांचे. सकाळी मगाशी सुजित बोलताना कोटेशन मॅन सुजितनं सांगितलं असं की ज्यानं नावातच आनंद आहे तो परीक्षकांची नावं फोडण्यासाठी फेमस आहे असा सांगलीचा पण सध्या पुण्यात शिकत असणारा आनंद कांबळे. प्रत्येकानं या स्पर्धेसाठी श्रम केलंय. मी कुणाच्या श्रमाला कमी जास्त असं कधीच म्हणणार नाही, पण 2 माणसं कुठलंही काम पडू द्या त्यांनी कधीच नकार दिलेला मला आठवत नाही. म्हणजे काही जणांनी कामचुकारपणा केला असेल, पण या 2 माणसांनी कुठल्याही कामाला म्हणजे बॅनर बनवण्यापासून ते कुठलंही काम सांगा, जो माणूस नेहमी तयार असतो, सकाळपासून सगळ्यांचे फोटो काढणारा शेखर सोनार. आणि सचिनदादांचा तो मानसपुत्र आहे. सचिनदादा सदानंद मोरेंचे मानसपुत्र आहेत आणि सदानंद मोरे सर तुकोबांचे वंशज आहे. मी थेट तुकोबांचे वंशज शेखर सोनार. आणि सगळ्यात शेवटचा सन्मान ज्या व्यक्तीचं हस्ताक्षर सुंदर आहे, ज्या व्यक्तीचा स्वभाव अत्यंतिक सुंदर आहे. निकालाचे ज्यावेळेस तुम्ही प्रमाणपत्र बघाल, निकाल बघाल, त्यावेळेस सुंदर अक्षरात निकाल लिहिणारी, मनानं सुंदर असणारी आणि मंचरची अश्विनी टावरे हिचा सन्मान करण्याची विनंती मी काकाजींना. आणि संयोजन समितीतल्या सगळ्यांच्या मोठ्या ताई. बरं, आता ज्या कामासाठी उभा राहिलो होतो आभार मानण्याचं काम. या सगळ्या संस्था आमच्या आहेत, यांचं आमच्यावरती प्रचंड प्रेम आहे. सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं. सगळ्यांचं आमच्यावरती प्रचंड प्रेम आहे, परंतु अगदी खरं आहे म्हणजे पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणजे तुम्हाला इथं बक्षिसाची रक्कम सांगायची, तुम्हाला इथं बोलवायचं नाही, वेळेस जर तुम्हाला पैसे दिले नाहीत तर तुम्ही स्पर्धा छान झाली पण संयोजकांनी पैसे बुडवले असा काहीतरी आमच्यावर ठपका लावणार. तसा ठपका लागू नये याच्यासाठी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या काही संस्था आहेत, त्यांचा नामोल्लेख मी या ठिकाणी करतो. आमचे माझ्या डाव्या बाजूला बसणारे विचारधारेनं नाही, फक्त डाव्या बाजूला बसलेले अभिजितदादा गुलेब आणि त्यांची संपूर्ण परिवर्तनची टीम असेल.
सकाळीच ज्यांच्या हस्ते आपण उद्घाटन करून घेतलं ते आम्हे वारकरीचे रामभाऊदादा, रयत प्रबोधिनी स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यातले काही माणसं चळवळ चालवत आहेत, त्यातली रयत प्रबोधिनी सारखी संस्था असेल, परिवर्तन कोल्हापूरसारखी संस्था असेल, निवेरा पब्लिकेशन असेल, वाबळे सर असतील. दरवर्षी म्हणजे एक माणूस असा आहे, मी स्पर्धेचं नियोजन झालं की एका माणसाला हमखास फोन लावतो, तुझ्या नावावरती किती टाकू, आणि तो माणूस फक्त एवढं सांगतो, तू सांग 5 टाकतो, 10 टाकतो की 15 टाकतो. मी आपलं त्याला योग्य तो आकडा टाकतो आणि तो दरवर्षी पहिल्यांदा सगळ्यात अगोदर ज्याचे पैसे जमा होतात असा. पण इथं आज येऊ न शकलेला सुप्रसाद दीक्षित यासह अनेक छोटी मोठी मदत करणाऱ्या प्रत्येकाच हितचिंतकाचे मी आभार मानतो. व्यासपीठावरील सन्मान्य तिन्ही परीक्षक, आदरणीय काकाजी आणि आपण व्यासपीठासमोरील आपण सगळ्याचे आभार मानतो. आणि आता